संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल, जी तारीख त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोहोचेल. लाडक्या बहिणींना अजून 2 दिवस 7व्या हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख आता 1 जानेवारीवरून 3 जानेवारी करण्यात आलेली आहे. आणि याला कारण ठरले आहेत एकनाथ शिंदे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे पूर्वीचे मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री. एकनाथ दादांनी आग्रह धरला देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेबांकडे की कोणत्याही परिस्थितीत महिलांना आता जानेवारीपासून 2100 रुपयांचा हप्ता हा मिळायलाच हवा. सध्या राज्याच्या तिजोरीवरती प्रचंड ताण आहे आणि म्हणूनच 1500 रुपयाप्रमाणे हप्ता वाटप करण्याचं नियोजन मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने ठरवलं होतं. परंतु एकनाथ शिंदे आणि आदिती तटकरे यांनी मात्र आग्रही मागणी लावून धरली की थोडासा उशिरा तुम्ही हप्ता द्या, परंतु हप्ता हा थेट 2100 रुपयाप्रमाणेच द्यायला हवा. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आता 7व्या हप्त्यासाठी काही नवीन निकष, काही नवीन अटी त्या ठिकाणी सरकारनं घातलेल्या आहेत. आणि ज्या महिला या 2 अटी पूर्ण करतील, ज्या महिला या नवीन 2 निकषामध्ये बसतील, फक्त त्याच महिलांना इथून पुढचे म्हणजे जानेवारीचा 7वा हप्ता, फेब्रुवारीचा 8वा आणि मार्चचा 9वा असे सगळे जे पुढचे हप्ते आहेत ते आता फक्त त्याच महिलांना मिळणार आहेत ज्या महिला या 2 निकषामध्ये बसतील. आता बघा, हे 2 निकष कोणते आहेत, या 2 अटी कोणत्या आहेत हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्वाची जी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेची, ती म्हणजे आता आपल्याला आज नव्हे तर उद्या म्हणजे 3 तारखेला 3 जानेवारीला हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. अर्थातच सर्व 100% महिलांना हे पैसे पहिल्या दिवशी मिळणार नाहीत. साधारणतः 4 ते 5 दिवस त्या ठिकाणी कालावधी लागतो. म्हणजे 3 तारखेपासून प्रोसेस सुरू होईल आणि त्यानंतर साधारणतः 6-7 तारखेपर्यंत ही प्रोसेस चालेल. या संपूर्ण प्रोसेसमध्ये जवळपास 2.5 कोटी, एक्झॅक्ट जर आपण पाहिलं तर 2,46,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत. परंतु आता महिलांचं टेन्शन सुद्धा वाढलेलं आहे. जरी आता महिलांना 1500च्या ऐवजी 2100 रुपये त्या ठिकाणी हप्त्यामध्ये मिळणार असले तरी सुद्धा याच्या 2 नवीन अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मात्र अनेक महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून थेट बाहेर पडणार आहेत. त्या या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. आता बघा, या अटी ज्या आहेत तर या अटी मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे छोटीशी विनंती करतो की व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण थेट मंत्रिमंडळातून किंवा जे काही महत्त्वाचे निर्णय होतात तर हे निर्णय सर्वात आधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. लाडकी बहीण योजनेचे सगळे अपडेट, अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत योग्य वेळी आणत असतो. तर तेव्हा सर्व आमच्या ताईंना आमच्या विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला लगेच सांगा की तुम्हाला 6व्या हप्त्याचे पैसे आले की नाही. कारण जी अट घालण्यात आलेली आहे ही अट त्याच्यामध्ये प्रमुख अट आहे की जोपर्यंत लाडक्या बहिणीला ज्या महिलेला 6वा हप्ता मिळणार नाही ती महिला आपोआप या योजनेतून बाहेर टाकली जाणार आहे. ज्या तिला 6व्या हप्त्याचे म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये आलेले नाहीत त्या तिच्या अर्जामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत. जरी तुमचा फॉर्म अप्रूव्ह होता, तुम्ही यापूर्वी पाहिलं की जुलै ऑगस्ट सप्टेंबर तुम्ही चेक केलं, तुमचा फॉर्म अप्रूव्ह होता. परंतु जर अप्रूव्ह असून देखील तुम्हाला डिसेंबरचे पैसे आले नसतील तर 100% तुमच्या फॉर्म मध्ये काही ना काही क्वेरी निघालेली आहे. क्वेरी म्हणजे काय, तर कुठेतरी कमतरता त्या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि म्हणूनच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हे जे पैसे आहेत ते आता इथून पुढे मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो, 2 ज्या अटी आहेत त्या दोन्ही अटी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली तुम्हाला कळली असेल की तुम्हाला 6व्या हप्त्याचे पैसे यायलाच हवेत 1500 रुपये. आता तुम्हाला हे पैसे आले की नाही तुम्ही आम्हाला कमेंट करून लगेचच सांगा. कारण जोपर्यंत तुम्हाला हे पैसे येणार नाहीत पुढचे हप्ते आपल्याला मिळू शकणार नाहीत. अट क्रमांक 2 सांगण्यापूर्वी बघा, सरकारनं महिलांसाठी, फक्त महिलाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी 2 अतिशय महत्त्वाच्या योजना आणलेल्या आहेत 2025 सालामध्ये. तुम्ही फक्त लाडक्या बहिणीच्या मागे लागू नका, तर या 2 नवीन योजनांचा सुद्धा लाभ घ्या. आता बघा, प्रत्येकाचं लाईट बिल वाढत चाललंय, मीटर मागे प्रत्येक युनिट मागे त्या ठिकाणी पैशांची वाढ झाली, महागाई वाढत चालली. आपल्या घरावरती सोलर पॅनल बसवून घ्या. आतापर्यंत सोलर पॅनलसाठी 2 ते 2.5
लाख रुपये खर्च येत होता, परंतु आता मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे जाहीर केलंय की महाराष्ट्रातल्या सर्व घरांसाठी कोणतीही अट नाही, सर्व घरांसाठी आम्ही मोफत सोलर पॅनल देत आहोत. लवकरात लवकर ते बसवून घ्या. योजना लवकरच सुरू होईल, अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज झाल्याबरोबर आम्ही तुम्हाला त्याचं अपडेट नक्की देऊ. तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. परंतु यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबा. जेणेकरून काय, आम्ही जेव्हा कधी ही योजना सुरू होईल आम्ही तुम्हाला ताबडतोब सांगू. बघा, योजना सुरू झाल्याबरोबर आपण फॉर्म भरला, पहिल्या महिन्यामध्ये पहिल्या 15 दिवसात जे व्यक्ती फॉर्म भरतात त्या सगळ्यांना 100% लाभ मिळतो, परत त्रास होत नाही. जे लोक उशीर करतात, उशिराने फॉर्म भरतात, त्यांना अर्थातच वेटिंग पिरियडवरती राहावं लागतं, वेटिंग करावी लागते, वाट पाहावी लागते आणि गॅरंटी नसते की लाभ मिळेल की नाही. आणि नंतर मग अटी वगैरे भरपूर त्यामध्ये घातल्या जातात. तेव्हा योजना सुरू झाल्याबरोबर लाभ घ्या. वीज बिल भरण्याची तुम्हाला गरज नाही आणि 24 तास वीज उपलब्ध राहते. लाईट गेली, सगळा खोळंबा झाला असं होत नाही. तर सोलरची योजना आहे. दुसरी जी योजना आहे ती घरकुल योजना. म्हणजे काय, जर तुम्ही सध्या भाड्याच्या घरात राहता, तुमचं स्वतःचं हक्काचं घर नाहीये. बघा, प्रत्येक माणसाचं स्वतःचं स्वप्न असतं की मला माझं स्वतःचं घर असावं, माझी मुलं बाळ, माझी फॅमिली ही त्या घरामध्ये राहावी. तर स्वतःचं घर जर तुमचं नसेल तर आता घरकुल योजना सुरू झालेली आहे, फॉर्म सुटलेले आहेत. ऑलरेडी आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता. अनेक लोक म्हणतात व्हिडिओ आम्हाला पोहोचत नाही, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. कारण 1,20,000 रुपये आपल्याला दिले जात आहेत महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र सरकारकडून.